नमस्कार. आज आपण पाहणार आहोत अरबी समुद्राच्या कुशीत मुंबईतील सुप्रसिद्ध उच्चभ्रू व निसर्गरम्य वस्तीत म्हणजेच पवित्र बाणगंगा वाळकेश्वर या ठिकाणी असलेले एक अतिशय प्राचीन, ऐतिहासिक, सुंदर आणि आध्यात्मक श्री व्यंकटेश विष्णू बालाजी मंदिर. तसे पाहता बाणगंगेच्या किनाऱ्यावर विविध देवदेवतांची कित्येक ऐतिहासिक, पुरातन, सुंदर आध्यात्मिक मंदिरे व धर्मशाळा आहेत. त्यापैकी श्री बालाजी मंदिर हे मंदिर इसवी सन 1789 मध्ये श्री बालाजीचे परम भक्त असलेले तत्कालीन प्रतिष्ठित व्यक्ती स्वर्गीय रामशंकर भवानीशंकर दवे यांच्या इच्छेनुसार त्यांच्या विश्वस्तांनी या मंदिराचा पाया रचून हे ऐतिहासिक मंदिर उभारले. श्री बालाजी मंदिराबद्दल असे सांगितले जाते की रामशंकर भवानीशंकर दवे हे 18व्या शतकातील मुंबईतील एक धर्मनिष्ठ, दानशूर, दयाळू आणि श्री व्यंकटेश बालाजी याचे परम भक्त होते. त्यामुळे त्यांच्या इच्छेनुसार इसवी सन 1789 मध्ये बाणगंगा परिसरात श्री बालाजी मंदिराच्या बांधकामास सुरुवात झाली. मात्र मंदिर पूर्ण होण्यापूर्वी स्वर्गीय श्री रमाशंकर भवानीशंकर दवे यांचे आकस्मिक निधन झाले. तरी देखील विश्वस्तांनी या मंदिराचे संपूर्ण बांधकाम केले. त्यानंतर कित्येक वेळा या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुंदर भालदार चौकदार आपले स्वागत करण्यासाठी उभे आहेत. प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच समोर सुंदर दीपमाळ व प्रांगणात विविध देवदेवतांची मंदिरे आपल्या नजरेत पडतात. सभामंडपात प्रवेश केल्यावर विविध देवदेवतांची सुंदर संगमरवरी मूर्तीचे दर्शन होते. सभामंडपातील लाकडी कोरीव स्तंभ, महिरप, छत यावर असलेले उत्कृष्ट कोरीवकाम मंदिराची शोभा वाढवते. गाभाऱ्यात विराजमान असलेली श्री व्यंकटेश बालाजीची मूर्ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. दक्षिण भारतातून आणलेली ही मूर्ती उघड्या डोळ्याची असल्यामुळे तिचे विशेष महत्त्व आहे. श्री बालाजीच्या डाव्या बाजूस अंबाजी मातेची मूर्ती विराजमान आहे. या मंदिरात दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. एकादशीच्या दिवशी श्री बालाजीची पालखी बाणगंगा परिसरात मोठ्या उत्सवात काढली जाते. श्री व्यंकटेश बालाजी मंदिराचा वार्षिक उत्सव अश्विनी प्रतिपदेला घटस्थापनेला प्रारंभ होऊन सांगता समारंभ अश्विनी शुद्ध एकादशीला म्हणजेच श्री बालाजीच्या जन्मदिवशी सांगता केली जाते. जर आपण कधी बाणगंगाला गेल्यास आवर्जून श्री बालाजी मंदिर पाहण्यास विसरू नका. आपणास माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच नवनवीन ऐतिहासिक व्हिडिओ पाहण्यासाठी डोंगरवाटा चॅनलला सबस्क्राईब करायला व बेलवर बटन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराया. धन्यवाद.